आता आपण अक्षवृत्तीय विस्तार आणि रेखावृत्तीय विस्तार भारताचा अभ्यासणार आहोत. तर आपल्याला सर्वांना माहिती आहे, काल्पनिक आडव्या रेषा म्हणजे अक्षवृत्त. तर आपलं अक्षवृत्तीय विस्तार आहे 8 अंश 4 मिनिट उत्तर ते 37 अंश 6 मिनिट उत्तर. हा आहे अक्षवृत्तीय विस्तार. हा मुख्य भूमीचा आहे, पण जो इथे इंदिरा पॉइंट आहे, इंदिरा पॉइंट ज्याला आपण पिग्मेलियन पॉइंट किंवा पार्सन पॉइंट या नावाने ओळखतो, हा 2004च्या सुनामीमध्ये लुप्त झालेला आहे किंवा तो पाण्याखाली गेलेला आहे. आणि हा होता 6 अंश 45 मिनिट उत्तर. भारताचा अक्षवृत्तीय विस्तार हा मुख्य भूमीचा 8 अंश 4 मिनिट उत्तर ते 37 अंश 6 मिनिट उत्तर असा आहे. मग रेखावृत्तीय विस्तार काय आहे? तर रेखावृत्तीय विस्तार आहे 68 अंश 7 मिनिट पूर्व ते 97 अंश 25 मिनिट पूर्व. हा झाला रेखावृत्तीय विस्तार आपल्या भारताचा. मग आपल्या भारताचे जे टोक आहेत, हा झालं पश्चिम, हे पूर्व, हे उत्तर आणि हे दक्षिण. मग यांचे शेवटचे पॉइंट्स कुठले किंवा यांचे नाव काय, असा सुद्धा आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो. तर मुख्य भूमीमध्ये पूर्वेला येतो घोर मोठा किंवा भुवर मोठा किंवा त्यालाच घोर मोती असं म्हटलं जातं. तो राजस्थान मध्ये आहे, तो गुजरात मध्ये आहे आणि त्याला सर क्रीक जवळ आहे कच्छ जिल्ह्यामध्ये. त्याचबरोबर अरुणाचल प्रदेश मधील किबितू हा बिंदू सर्वात पूर्वेकडील बिंदू आपण मानतो. तर ह्या दोन्ही मध्ये पूर्व ते पश्चिम मध्ये 116 मिनिटाचा दिवस उगवण्याचा मध्ये फरक येतो. दिवस किंवा टाइमचा फरक येतो. टाइमचा कितीचा फरक येतो? तर 116 मिनिट म्हणजे अप्रॉक्स आपण 2 तास समजू शकतो. किती? 2 तास समजू शकतो. मग तसंच उत्तरेचा शेवटचं टोक किंवा उत्तरेचं शेवटचं टोक आपल्या भारताचं कुठलं आहे? तर ते आहे इंदिरा कॉल. हे कुठं आहे? तर हे आहे लडाख मध्ये. सियाचिन ग्लेशियर आहे आणि काराकोरम रांगेमध्ये इंदिरा कॉल हे आपल्या भारताचं उत्तरेचं टोक आहे. मग दक्षिणेचं टोक कुठं आहे? मुख्य भूमीचं दक्षिणेचं टोक हे कन्याकुमारी, केप कमोरिन, केप कमोरियन तामिळनाडू येथे आहे. मग आपण आता कुठलं बघितलं? पूर्वेकडचं टोक अरुणाचल प्रदेश, किबितू. कोणता? अंजवा जिल्हा आहे उत्तर प्रदेश मध्ये. त्यानंतर पश्चिम मध्ये घुआर मोती किंवा घुअर मोठा आपण त्याला म्हणतो, जे गुजरात मध्ये आहे, कच्छ जिल्हा सर क्रीक जवळ आहे. त्यानंतर उत्तरेकडील इंदिरा कॉल लडाख येथे आहे, सियाचिन ग्लेशियरवर आणि काराकोरम रांगेत. दक्षिणेतील मुख्य भूमीचं टोक आहे केप कमोरियन, तमिळनाडू, कन्याकुमारी येथे. पण आपण हा एक इंदिरा पॉइंट म्हणून 6 अंश 45 मिनिटाचं आपलं एक निकोबार बेट आहे, जे की 2004 मध्ये सुनामी मध्ये पाण्याच्या खाली गेलेला आहे. पण आपण ह्या पॉइंटला सर्वात दक्षिणेकडील टोक आपल्या भारताचं म्हणत होतो, जे की बेटाचं होतं. त्यालाच आपण इंदिरा पॉइंट किंवा काय म्हणत होतो? पार्सन पॉइंट आणि पिग्मेलियन पॉइंट असं म्हणत होतो. मग आपल्या आता भारताचे जी काही लांबी रुंदी किंवा आपल्या भारताचा विस्तार पाहायचा झाला तर तो किती आहे? मग आपली उत्तर दक्षिण लांबी ही पूर्व पश्चिम लांबीपेक्षा मोठी आहे. जर आपल्याला परीक्षेत स्टेटमेंट फॉर्म मध्ये प्रश्न आला की पूर्व पश्चिम लांबीपेक्षा भारताची उत्तर दक्षिण लांबी जास्त आहे, तर ते एकदम बरोबर असेल. मग उत्तर दक्षिण लांबी किती आहे? तर 3214 किलोमीटर एवढी उत्तर दक्षिण लांबी आहे आणि पूर्व पश्चिम लांबी ही 2913
33 किलोमीटर एवढी आहे. आपल्याला आता आपण भारताचं अक्षवृत्तीय स्थान, रेखावृत्तीय स्थान आणि चारही टोक पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण या सर्वांचा अभ्यास केलाय. यानंतर आपण आता भारतातील जे काही राज्य आहेत, राज्याच्या क्षेत्रफळानुसार सगळ्यात मोठं राज्य, छोटं राज्य, त्याचबरोबर सगळ्यात मोठा जिल्हा देशातील, या सर्वांचा अभ्यास करणार आहोत.